तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आयुष्य जगायचं असेल, हेल्दी वेल्दी बनायचं असेल, सर्वांच्या बरोबर स्ट्रॉंग रिलेशनशिप जर बनवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या मनातील निगेटिव्ह भाव हे बाहेर काढून टाकावे लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? कथार्सिस प्रक्रिया. कथार्सिस म्हणजे आपल्यातील निगेटिव्ह भाव बाहेर टाकणे, म्हणजे कथार्सिस म्हणजेच रेचक प्रक्रिया. तर कथार्सिस प्रक्रिया म्हणजे काय? तर जे इमोशन्स आतमध्ये दबून राहिलेले आहेत त्यांना बाहेर काढणे, म्हणजे रिलीज करणे, म्हणजेच कथार्सिस. तर यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपल्या आतमध्ये असलेले जे काही निगेटिव्ह भाव असेल, निगेटिव्ह थॉट्स असेल, एखादं काम होत नसेल म्हणून जे काही फील्स आपल्याला होतात, जे काही भावना असतात, ते जे भावना, ते जे थॉट असे असतात, किंवा काही असे डेड थॉट्स असतात, म्हणजे खूप असे ते काही कामाचेच नसतात, असे पण काही थॉट्स आपल्यामध्ये असतात. तर हे सगळे थॉट्स तुम्हाला एका जर्नलवर लिहून काढायचे किंवा एका पानावर उतरवायचे. पेनाने सगळं लिहून काढा. आणि हे पान काय करायचे तुम्हाला, आज जी होळी असणार आहे त्या होळीमध्ये तुम्हाला टाकून द्यायचे. ही होळी ते फक्त पानच नाही भस्म करणार, तर त्याच्याबरोबर तुमच्या आतमध्ये असलेले सगळे डेड थॉट, निगेटिव्ह थॉट, थांबलेले विचार देखील रिलीज करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त पानावर लिहून आपण आपल्यामधले सगळे निगेटिव्ह थॉट, किंवा आपलं जर एखादं काम होत नसेल तर हे काम फक्त हे पानावर लिहून हे भस्म करून कसं काय पूर्ण होईल? तर ह्याच्यामध्ये तुम्ही करून पाहिल्यानंतरच तुम्हाला अनुभव येईल. कारण जेव्हा आपण आपले भाव, जर जे आपले काही भावना आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, जे पानावर उतरवतो त्यावेळेला ते पहिल्याच वेळेला 50% तरी रिलीज होतात. कारण आपण आपले जे भावना आहेत त्या पूर्ण त्या पानावर उतरवलेल्या असतात. आणि यासाठी तुम्हाला एक मी उदाहरण देईल. जेव्हा आपण आपल्या घरातले जे मोठे लोक आहेत, आपले जे गुरु आहेत, आपले जे देव आहेत, त्यांचे जे फोटो असतात एका पानावर लावलेले असतात, त्यांना देखील आपण नमस्कार करतो, कारण त्याच्यामध्ये भाव असतात. जर ते पान जर खाली पडलं, ज्याच्यावर तुमच्या आईचा, वडिलांचा फोटो असेल, किंवा एखादा तुमच्या गुरुचा फोटो असेल, देवाचा फोटो असेल, तर आपण त्याच्यावर पाय नाही देऊ शकत, त्याला आपण चप्पल नाही लावू शकत, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी भावना असतात, त्याच्यामध्ये ती शक्ती असते, ती ऊर्जा असते. तसंच आपण जेव्हा आपले निगेटिव्ह भाव, थांबलेले विचार, डेड विचार पानावर लिहून काढतो, त्याच्यामध्ये पण ते सर्व निगेटिव्ह थॉट गेलेले असतात, आणि आपल्याला ही होळी ते सर्व रिलीज करण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे कथार्सिस प्रक्रिया. तर सर्वांनी काय करायचे, मला एक प्रॉमिस करायचे की ह्या होळीमध्ये तुम्ही तुमच्यातील निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह भावना रिलीज करणार, म्हणजे काढून टाकणार.